नमस्कार, मी सद्दाम मुल्ला. आपण पाहतात एसएन नेटवर्क प्रस्तुत FIFO मराठी. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोल्हापूरचा शाही परंपरा असलेला एक भाग म्हणून इचलकरंजी गणेशनगर येथे दसरा सोहळा दसरा कॉर्नर शिवा चौकात थाटात संपन्न झाला. या प्रसंगी प्रथमतः स्पोर्ट्स लाईट नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सव काळामध्ये घेण्यात आलेल्या वेशभूषा व विविध कार्यक्रमांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तथा युवा नेते गायक साजन बेंद्रे यांनी दसरा सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विविध मान्यवरांची मनोगतही झाली. माजी नगरसेवक राजू खोत बोलताना म्हणाले की दसरा महोत्सव सोने लुटणे हा अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे, जिथे आपट्याच्या पानाची देवाणघेवाण करून शुभेच्छा दिल्या जातात आणि हा दसऱ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परंपरेचा उगम पौराणिक कथामध्ये आहे, जिथे राजा रघुने कुबेराकडून सोने मिळवून ते नागरिकांना वाटले अशी श्रद्धा आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना सोने मारून एकमेकांना दिल्याने आपल्या आयुष्यातही अशाच प्रकारची समृद्धी यावी ही भावना असते. यावेळी सोनं लुटण्यासाठी सरसावलेला जनसागर आणि प्रसन्न वातावरणात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक साजन बेंद्रे, सागर बेंद्रे व सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील, मोरया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिलीप खोत, अमित आळंदे, संदीप पाटील, किशोर श्रावणी, अहमद अली मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर सीमोल्लंघन पार पडलं. एकमेकांना आपट्याची पाने देऊन ऋणानुबंध घट्ट करण्यात आले. अभूतपूर्व वातावरणात राज्य महोत्सवाचा दर्जा असलेला दसरा महोत्सव संपन्न झाला. त्यानंतर 21 फुटी रावणाचे दहन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचे दहन का केले जाते? रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतीक मानले जाते. प्रभू श्री रामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती. याची दुसरी एक बाजू आहे, यावर चिंतन करायला हवे. रावण तपस्वी, सर्व अस्त्र शस्त्रास्त्र परागत असलेला सोन्याच्या लंकेचा सम्राट होता. शेवटी त्याचा विनाश का झाला? सीतामाईचे अपहरण, रामाशी वैर पत्करल्याने किंवा अहंकाराच्या आहारी गेल्याने हेच त्यामागचे एकमेव कारण होते. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता ऋषिकेश दिवटे, सतीश चौगुले, मोरया फाउंडेशनचे सदस्य, DK बॉईज सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी भागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा.